एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार असा खोचक टोलाही लगावलाय. आता ममता दिदीचे पण सगळे फुटले ना, टू थर्ड होऊन गेले ना. नियमच आहे तो. या टू थर्ड असल्यामुळे टेक्निकल कुठलाही इश्यू होणार नाही, ती मला पूर्णपणे खात्री आहे. बरं, मी खासदार देखील विधिमंडळामध्ये 32 वर्ष काढले. 32 वर्ष मी काढले तो विधिमंडळामध्ये. मला हे माझा अभ्यास आहे, मला नियम माहिती आहे. तो टेक्निकल आता ते उद्या मिटिंग लावतील, म्हणजे खासदार आले नाहीत त्यांच्यावर. पण कसं, आता वेळ निघून गेली. वगाती पाठीमागून घोडे नसून काय उपयोग आहे का? बैल मेल्यानंतर झोपा करून काय फायदा आहे का? त्याने वेगळा गट ऑलरेडी केला, त्याला आता संमती मिळाली, संपला विषय ना आता तुमचा. आता तुमच्याकडे ते नाही द्यायचं ना, तर तुमच्या मुलीला येण्यात कसं दे नाही ना. हे झोपून झाले, ह्याला कळलंच नाही आधी. ह्याने आधी कळायला होता, आधी व्हीप द्यायला होता. आणि मग त्या व्हीप नुसार जर काढलं नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकली असते. पण आता त्याने टू थर्ड म्हणून वेगळा गट केला. आता अधिकृत हा कायद्याप्रमाणे निर्णय झालेला असल्यामुळं आता कायद्यानं उद्धवजी त्यांचं काही करू शकत नाही. भाई ऑपरेशन टायगर अडचण हीच होते, उद्धवजींना कायद्याची काही माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणून गेल्यानंतर मंत्रालयात 2दा गेले 10 मिनिटासाठी. विधानसभेत 2 भाषणं केली. ती भाषणं कुठल्याही आमदाराच्या मंत्र्याच्या प्रश्नाला उत्तर न देता तो विषय सोडून, जसं काय शिवाजी बागला आपण भाषण देतोय, कारण त्याला अभ्यास काहीच नाही ना. अभ्यास काही नाही ना, हीच तर अडचण आहे. आणि जे अभ्यासू होते तेच होत कोण नाही आता. पण भाई आता ऑपरेशन लोटस अंतर्गत खासदार गेले, आता 16 आमदार देखील शिवसेनेमध्ये, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये. आगे आगे देखो होता है क्या, समझने वालों को इशारा काफी होता है. मला आज काय त्याविषयी बोलायचं नाही, योग्य वेळेला बोलेन मी. भाई, सकाळी भास्करराव जाधव उद्धव ठाकरेंना धीर देताना असं म्हणाले की डरो मत, ये दिन भी कट जाएंगे. कट जाएंगे ना, दिन तो कटे है, उनपी फटे. जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही बघितलं काय झालं ते भास्कररावांचं. कट गए ना सब. एक मुलगा निवडून आला, बाकी सब कट गए. ते काय खोटं बोलले नाही. हे भी दिन कट जाएंगे. भास्करजी, तुम्ही ते घाल का आधी सोबत ते सांगा शपथ घेऊन. फक्त आभास निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. ठीक आहे, त्याला शुभेच्छा. भास्करजींना पण शुभेच्छा. धन्यवाद. संजय राऊत म्हणलेत की आपण सगळ्यांनी सामूहिक राजीनामे दिले पाहिजेत. लवकर द्या, उशीर होऊ नका. कोणी दिले पाहिजे? खासदारांनी. मग संजय राऊतांनी राजीनामा का दिला नाही? मीच तर मग अशी म्हटलं ना ते. मग ज्या 40 आमदारांच्या मतानं तुम्ही निवडून आला, ते 40 आमदार ज्या वेळेला शिंदेसाहेबांकडे आले, मग त्यांना तुम्ही गद्दार म्हटलात. मग त्या गद्दारांची मतं तुम्हाला कशी चालली? हाच तर माझा प्रश्न आहे ना. मग नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा का दिला नाही? हे तुम्हाला लागू होत नाही, बाकीच्यांना लागू होतं का? असं नाही, असं नाही. आणि म्हणून अतिशय मोठा निर्णय आहे. 6 खासदार गेलेले आहेत. मला वाटतं या देशाचे पंतप्रधान मोदीजी देखील एकनाथ शिंदेची पाठ थोपटतील याबाबत माझ्या मनात कुठेही शंका नाही. आणि संबंध देशाला दाखवून दिले एकनाथ शिंदेने की मी किती कॅपेबल आहे. आम्हाला अभिमान आहे उद्धवजी, आम्हाला एकनाथ शिंदेचा अभिमान आहे. आणि अशा माणसाला तुम्ही लांब केलं, रामदासांना तुम्ही लांब केलं. ही सगळी माणसं तुमच्या प्रेमाखातर तुमच्यासाठी जीव द्यायला निघाली माणसं. पण यांचाच राजकीय जीव घ्यायला तुम्ही निघाला, त्याला काय करायचं मला सांगा. आता पाण्यात पण बुडत असतंय तर प्रत्येकजण हातपाय हलवून आपण जिवंत कसं घावतो प्रयत्न करतोच ना. तो आम्ही केला, नाही लागलं तो आम्ही केला ना. आणि त्याच सगळ्या जगाला पटतंय, असं का जगाला दिसतंय. कुणामुळे झालं, का झालं, त्याला जबाबदार कोण? त्याच पाणी का पाणी, दूध का दूध हो आहे. गोष्ट केलं पाहिजे. कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही. ज्याला भाषणामध्ये टाळ्या मिळतात त्याला लगेच बाजूला करून टाकायचं. मग तो गुलाब पाटील असू देत किंवा अंदाज कदम असू देत. साहेब, असं नाही पक्ष वाढतो. काय काय त्याला संपूर्ण पक्ष वाढत नसतो. काय काय त्याला ताकद द्या, वाढवा, त्याला मोठे करा तुम्ही. आणि म्हणून पुन्हा एकदा उद्धवजींकडनं 6 खासदार निवडून आलेले आहेत. त्यांनी दिल्लीत गेलेले आहेत, वेगळा गट केलेला आहे. आणि मग अधिकृतपणे आता ते शिवसेनेमध्ये आले आहेत.
त्यांचं स्वागत, मनापासून स्वागत, शिवसेनेचा नेता म्हणून मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आहे आणि त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल ही शिवसेनेच्या वतीने मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाई आपल्याला आता टेक्निकल काय मुद्दे